सकाळी लवकरच उठून तिघेजण आवरू लागले. आई सकाळ सकाळी कोणासाठी स्वयंपाक करत बसली. अवंती धुतलेले केस वाळवत अंगणातून ओरडत म्हणाली, तुझ्या बापासाठी जेवण करूनच घरातून निघायचं, मग बाहेरचं काय आवडत नाही. सुखाने कधीतरी बाहेर जावं बोलले तर ते पण तुझ्या बापाला बघवत नाही. मीरा बडबड करतच तव्यावर धपाटा टाकत म्हणाली, अगं आता 2 दिवस तुझ्या हातचं जेवण मिळणार नाही म्हणून कर बोललो. बळवंतराव गडगडाटी हसून पेपर वाचत चहा पीत म्हणाले, आबा कधी आईला कुठे घेऊन फिरायला गेला नाही, घरात घरात ठेवली आणि आता 2 वर्षानंतर आत्याच्या घरी चालली. सुखाने तर जाऊ द्या आणि तिथे गेले की आपण थोडं फिरू. अवंती हसत म्हणाली, आपल्या आईवडिलांबरोबर फिरण्याचं सुख एक वेगळंच असतं. हा जाऊ की, तुझ्या आईला मी काय नको म्हणतो, पण तिलाच घर सुटत नाही. बळवंतराव बोलत होते की समोर उभी राहून मीरा रागाने त्यांच्याकडे बघत होती. तसे गप्प झाले. गप तोंड ठेवून गिळा. आयुष्य गेलं तुमच्या मोठमोठ्या बाता ऐकून. मीरा त्यांच्या पुढ्यात गरम गरम धपाटा आणि वाटीत दही शेंगा चटणीचं ताट ठेवत चिडून म्हणाली. बळवंतरावाचं लक्ष मीराच्या हातावर गेलं आणि कपाळावर आठ्या पडल्या. हे काय, बांगड्या कुठे? शहरात चालली म्हणून काय 4 बांगड्या घालून जाती का काय? लगेच शहराचं वारं लागायला लागलं का? बळवंतराव मीराच्या हाताकडे बघत ओरडत म्हणाले. तिच्या हातात फक्त 6 बांगड्या होत्या आणि समोर एक पाटली. दरवेळी तिचा हात 2 डझन बांगड्याने भरलेला बघायची सवय होती. बळवंतरावांच्या बोलण्याने अवंतीचे लक्षही तिच्या आईकडे गेलं तर तिच्या आईने हातात थोड्याच बांगड्या घातल्या होत्या. घ्या आता, कोणाचं ऐकायचं? तुमच्या बहिणीचं ऐकायचं का की तुमचं ऐकायचं? तुमची बहीण तर म्हटली येताना गावठीसारखं येऊ नको, आणि तुम्ही म्हणता हातातल्या बांगड्या कुठे गेल्या? तुमची आई होती तर सुखाने जगू दिली नाही, ती वर गेली तर सुखाने जगावं, तर तुमच्या बहिणीला तर माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला ठेवलं आहे. बरोबर तुमच्या आईच्या पावलावर पाऊल टाकली आहे. त्यात तुम्ही भर. तुम्ही तिघांनी माझे जीवन नको नको करून ठेवलं आहे. मीरा बडबड करतच किचनमध्ये निघून गेली. बळवंतरावांनी गपगुमान ताट हातात घेतला आणि खाऊ लागले. काय म्हणाली आत्या? इकडे लगेच शेरणीने आवाज तोंडून काढला ना तशी मीरा दबकली. काही नाही, तुझं तू आवरून घे जा, मीरा बत्तीशी दाखवत म्हणाली. खरं सांग आत्या, तुला काय म्हणाली का? त्यांची दादागिरी मी बिलकुल खपून घेणार नाही. त्यांचं हाय लेवल स्टेटस असेल तर त्यांच्या घरी आपण जसे आहोत तसेच राहायचं. दुसऱ्यांसाठी बदलण्यासाठी ही अवंती नाही आहे. अवंती रागात म्हणाली, ताई आता लग्न होते, तोंडाला आवर घाला जरा. मोठ्यांचा जरा मानपान ठेवत जा. तोंड उघडले की झालं, चालूच केलं शब्दांच्या फुला. सासरी गेल्यावर पण अशीच वर तोंड करून बोलणार का? तुला सांगून ठेवते, उलट शब्द कोणाला बोलायचा नाही, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोण नाही. मीरा बाहेर येत ओरडत म्हणाली. अवंती रागाने नाकपुड्या फुगून मीराकडे बघू लागली. बळवंतराव तर मस्त खाण्यामध्ये गुंग होते. मीरा ओरडली तसं ते तोंडात घास टाकत वरमान करून तिच्याकडे बघू लागले. तुम्ही तर ना तुमच्या लेकीला एक शब्द समजून सांगत नाही. तुमच्यामुळे तर तुमची पोरगी एवढी मस्तीला आली आहे. तिला जरा तोंडाला कुलूप लावायला सांगा. मीरा किचनमध्ये जात बडबड करायला लागली. हे सगळं तुला कोण शिकवले? त्याचं नाव तर सांग, अवंती चिडून म्हणाली. तिला माहीत होतं हे सगळं सुरेखाचं काम होतं. कोणी सांगायला कशाला पाहिजे? मला माझं कळत नाही का? तुझी सगळी गुणं माहीत आहे. एक शब्द खाली पडू देत नाही. अजून लग्न व्हायचंय, त्याआधी जावयांशी भांडत बसू नको. लग्नानंतर काय गोंधळ घालायचे घालत बस, पण लग्न होईपर्यंत तोंडावर आवर घाल. मीरा तिची आपली धडे पाजत बडबड करू लागली. अवंती वैतागून मानेला झटका देत तिचं आवरू लागली. कारण मीराच्या नादी लागणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेणं असं होतं. त्यापेक्षा आपण शांत राहिलेलं बरं. पण इथे तर लग्न ठरलं नाही की दुसऱ्याच दिवशीपासूनच रुसवा अबोला तुझ्या लेकीचं चालू आहे ना, त्याचं काय? अर्धा पाऊण तासात सगळं आवरून तिघे गाडीत बसून शहराकडे निघाले. पुन्हा एकदा शहराची हवा अनुभवायला मिळणार होती म्हणून चेहऱ्यावर गोड हसू पसरलं होतं. त्यात आता तर एक वेगळंच कारण होतं. मग लालसर छटासुद्धा गालावर पसरलेली होती. त्याचे शब्द अजूनही हृदयात खोलवर जाऊन गुदगुल्या होत्या. कितीतरी गोष्टी डोक्यात आल्या होत्या. आपला रुसवा कसा काढणार म्हणून नाही त्या सिरियलमधल्या गोष्टी डोक्यासमोर येऊन पोटात फुलपाखरू जोरजोरात उडू लागले. 3-3.5 तासात त्यांची गाडी सुरेखाच्या बंगल्यासमोर हाजीर झाली. अवंती शाळेत असताना एकदा सुरेखाच्या घरी आली होती, त्यानंतर आत्ताच आली होती. गाडी बघून लगेच वॉचमॅन खुश होऊन जवळ गाडीतलं सामान काढत तब्येतीची चौकशी करू लागला. बळवंतराव वॉचमॅनच्या गळ्यात हात घालून त्याच्याशी गप्पा मारत आत निघाले. वॉचमॅनपासून ते घरातल्या केअरटेकरपर्यंत सगळ्यांशी आपुलकीने बोलायचे. बळवंतराव आले की घरात जेवढे नोकर चाकर होते त्यांना एकत्र घेऊन जेवायची त्यांना सवय होती. त्याशिवाय सुरेखाच्या घरातले ते पाणीसुद्धा पित नव्हते. मग नाईलाजाने सुरेखाला सगळ्या नोकरांना एकत्र घेऊन बसावं लागत होतं. सगळ्या लोकांना बळवंतरावांचा स्वभावसुद्धा आवडत होता. बघ, तुझ्या बापाच्या जीवावर किती मोठा बंगला बांधला आहे, पण कधी आपल्याला बोलवायची इच्छा होत नाही. स्वतः दर महिन्याला येऊन खपती. गाडीतून उतरल्या मीरा पदर सावरत बंगल्यावर नजर टाकत बडबड करू लागली.
एकदा आत्याच्या बाजूने तर बोल, नाहीतर माझ्या बाजूने तर बोल. सकाळी आत्याने शिकवलं म्हणून माझ्याशी भांडत होती आणि आत्ता बंगला बघून तिलाच नाव ठेवते. दोन्हीकडून दोन उघड. अवंती तिच्या आईला लूक देत समोर चालत म्हणाली. मीराने नाक मुरडलं आणि तिच्या मागे निघाली. सुरेखा आणि प्रकाशांनी तिघांचं स्वागत केलं. अवंतीने घरावर पूर्ण नजर टाकली आणि तिथल्या सोफ्यावर बसली. हेमाच्या लग्नावेळेस मीरा आली होती. त्यानंतर 2 वर्षांनी तिच्या घरी आली होती. घर सुद्धा चांगलंच मोठं होतं. 5-6 नोकर घरात फिरत होते. शेवटी तिचंही क्लासी जीवन होतं. पण गावाकडे येताना व्यवस्थित साडी घालून शिस्तीत येत होती. आता तिच्या अंगावर सिंपल सोबर ड्रेस होता. हेमा कुठं झोपली आहे का? मीरा इकडे तिकडे बघत म्हणाली. सकाळी जावई आले आणि घेऊन गेले. सासूने बोलावून घेतलं, मग जावंच लागलं. काल एक दिवसच तिच्या पायाला आराम भेटला. सुरेखा मीराला डोळ्याने खुणवत म्हणाली. तसं मीराला हळहळ झालं. हेमाबद्दल वाईट वाटलं. आता आपल्याबरोबर आलीच असती ना. 2 तासासाठी कशाला बोलावून घेतलं म्हणून थोडी अनुराधाला खटकली. अमित एक दिवस तिच्याशिवाय राहिला तेच खूप होतं. घरी तो असला की समोर हेमा हवीच होती. प्रेम कमी आणि त्रास द्यायला. ती सुखाने राहिलेली त्याला बघवत नव्हती. रात्री इमर्जन्सी आल्यामुळे पूर्ण रात्र तो हॉस्पिटलमध्येच होता. घरी जाताना हेमाला घेऊनच घरी गेला होता. पण सुरेखाला मीराच्या मनात थोडा धाक भरवायचा होता म्हणून तिचा हट्टापिट्टा. अवंती मनातल्या मनात वैतागून सुरेखाकडे बघू लागली. तिच्या तोंडापर्यंत आलं होतं ती जेव्हा तिच्या घरी होती तर सगळं तिच्या हातात येत होतं. अजून किती आराम करणार होती. इथे तर तिला उचलणारे कोण नव्हतं, पण तिथं दीरपासून नवरा उचलून घेऊन फिरत होते. तुम्ही फ्रेश व्हा, आपण थोड्या वेळातच त्यांच्या घरी जायला निघू. प्रकाश बळवंतरावांकडे बघत म्हणाले. सुरेखा सगळं सामान आणली ना? बळवंतराव सुरेखाकडे बघत म्हणाले. हो आबा, सगळं आणलं आहे. अवंती तुझ्यासाठी पण मी छान छान बुटीक पीस मागून घेतलेले आहेत. चल तुला दाखवते. या महिने रूममध्ये जाऊ. सुरेखा तोंडात साखर ठेवल्यासारखं गोडीत बोलत दोघींना गेस्ट रूममध्ये घेऊन गेली. रूममध्ये आल्यावर सुरेखाने अवंतीसाठी घेतलेले ड्रेस दाखवले. मीरा खुश होत एक एक ड्रेस बघू लागली. आपल्या लेकीसाठी ड्रेस घेतले म्हणून मनातूनच सुरेखावर खुश झाली होती. अवंतीला पण आवडले होते, पण ते सुरेखाने आणले म्हणून मनात इच्छा नव्हती. सगळे एकदम क्लासी ड्रेस होते. सुरेखाने मुद्दामून त्याचे प्राइस टॅग काढले नव्हते. ड्रेसची किंमत 19,000 कुठे, 16,000 कुठे, 11 अशी किंमत बघून अवंतीचे डोळेच बाहेर यायचे बाकी होते. एवढे महागाचे ड्रेस घालून कुठे तिला फिरायचं होतं? तिच्या अंगावरचा ड्रेस 900 रुपयांचा होता. त्यात आणि त्या ड्रेसमध्ये काय असं होतं म्हणून विचार करत होती. जास्त किंमत असलेल्या ड्रेसला ब्रँड होतं आणि तिच्या अंगावर असलेल्या ड्रेसला लोकल होतं. सकाळी लवकरच कबीर घरून निघाला होता. एकामागून एक त्याच्या मीटिंग्स होत्या. दुपारी आपल्या अबोलीसाठी 2 तास काढले होते. सकाळपासून त्याचा मूड चांगलाच फ्रेश होता. ती येणार म्हणून सगळं त्याच्या आजूबाजूचं वातावरण अबोली झालं होतं. त्याने मुद्दामून तिला फोन केला नव्हता, कारण तिच्या आईवडिलांबरोबर असताना तिला फोन उचलायला अवघड जाणार होतं. एकांतातच कमी बोलते आणि दुसऱ्यासमोर कधी बोलावी, त्यापेक्षा त्यानेच त्याच्या एक्साइटमेंटवर संयम ठेवला. तिला इथे कसं थांबवून घ्यायचं म्हणून साहेबांनी प्लॅनसुद्धा रेडी ठेवला होता. ही साडी बरी आहे नव्ह? मीरा ड्रेसिंग टेबलच्या समोर उभी राहून थोडीशी लाजत हसत डोक्यावरचा पदर सावरत म्हणाली. खूप छान दिसत आहे. माझी बहीणच वाटत आहे. अवंती तिच्या आईला मागून घट्ट मिठी मारत हसत म्हणाली. चल काहीतरीच तुझं पटकन आवर. मीरा लाजून मान खाली घेत तिला बाजूला सारत हसत म्हणाली. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिची आई किती खुश असते. जगाचं काही घेणं देणं नव्हतं. स्वतःच्या मध्येच धुंद असायची. आपला नवरा आणि आपली मुलं ह्यातच तिनं तिच्या आयुष्य झोकून दिलं होतं. मेहंदी कलरची सिल्कची साडी नीट पिन लावली होती आणि डोक्यावर व्यवस्थित पदर घेतला होता. कपाळावर मोठी टिकली, गळ्यात एक मोठं मंगळसूत्र. बळवंतरावांना आवडलं नाही म्हणून पुन्हा मीराने हातभर डाळिंबी कलरच्या बांगड्या आणि पाटल्या भरल्या. सुरेखाने पण डिझायनर साडी घातली होती. मीराला व्यवस्थित आवरून बघून तिला जरा बरं वाटलं. 12च्या दरम्यान सगळेजण आवरून दीक्षित मॅन्शनकडे निघाले. अवंतीच्या मनात एक वेगळी चलबिचल चालू होती. एक्साइटमेंट, लज्जा, भीती सगळ्या भावना संमिश्र झाल्या होत्या. त्यामुळे पोटात गोळा उठत होता. एकदाच टोलेजंग गेट दिसलं तशी तिच्या हृदयाची धडधड वाढत चालली. बळवंतराव आणि मीरा एकटक त्या स्वप्नातल्या बंगल्याकडे बघू लागले. वॉचमॅनने दोन्ही गेट ओपन केले तसं हळूहळू गाडी आत जाऊ लागली. अवंतीने पहिले बघितलं होतं म्हणून तिला नवल काही वाटलं नव्हतं, पण पुन्हा एकदा या ठिकाणी येऊन मन अगदी प्रसन्न होऊ लागले. ओठांवर हलकं हसू पसरलं होतं. बाहेरच बघत होती, पण बळवंतराव आणि मीरा डोळ्यात आश्चर्याचे भाव आणत बाहेरचं बघत होते. गार्डन एरिया बघून तर मन अगदीच खुश झालं होतं. आपली मुलगी या अशा मोठ्या बंगल्यात राहणार ह्याचा आनंद मनाला झाला होता. डोळ्यात चमक भरली होती. मेन डोर समोर कार थांबली तसं सगळेजण गाडीतून उतरले.
बाहेरच केशव आणि अनुराधा त्यांची वाट बघतच उभे होते. ते आले तसंच दोघे त्यांच्याजवळ आले. मीराला उगाच घाबरल्यासारखं होत होतं. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या लोकांच्याच उभी होती म्हणून सारखीच डोक्यावरचा पदर सावरत होती. अनुराधा सुरेखाचा स्टँडर्डपणा बघून तिला कसं तरीच होऊ लागले. हातपाय थंड पडत होते. उगाच आपण आलो असं एक क्षण वाटून गेलं. फक्त बळवंतरावांना पाठवलं असलं तर बरं झालं असतं. सगळे आत आले. दोघेही आपल्या लेकीचं घर मनात भरून घेत होते. चेहऱ्यावर चकित भाव अजूनच वाढले होते. हेमाला बघून बळवंतराव जवळून तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागले. चालता येत होतं पण जास्त जोर देत नव्हती. बसा मामा, हेमा तिच्या समोर असलेल्या सोफ्याकडे इशारा करत म्हणाली. हां जावई, बळवंतराव तिकडे बघत सोफ्यावर बसत म्हणाले. हा येत आहे. केशव त्यांच्या शेजारी बसत म्हणाले. बसा, आपलंच घर समजा. काही दिवसांनी तुमच्या लेकीचंच घर होणार आहे. बिलकुल लाजू नका. अनुराधा मीराचा हात धरत हसतमुखाने सोफ्यावर बसवत म्हणाली. अवंतीला मनापासून अनुराधाचा स्वभाव आवडला होता. ती खुश होत तिच्या आईकडे बघू लागली. सुरेखाने नकळत नाक मुरडलं आणि आपल्या लेकीजवळ जाऊन बसली. मीरा ओठ ताणून हसून अवघडल्यासारखी बसून अवंतीला स्वतःच्या शेजारी बसण्यासाठी इशारा करू लागली. अवंती तिच्या आईजवळ जाऊन बसली. राधा आणि एक स्टाफ पाणी घेऊन आल्या. त्या स्टाफने सगळ्या जेंट्सला पाणी दिलं आणि राधा सगळ्या लेडीजला पाणी देऊ लागली. तिने हसून अवंतीकडे बघत पाण्याचा ग्लास समोर धरला तसं खुश होती. राधाला जेव्हा कळालं तेव्हा ती मनापासून कबीरसाठी खुश होती. 20-15 दिवस अवंतीचा स्वभाव कळाल्यामुळे ती ह्या घरात सून म्हणून येणार म्हणून छान वाटलं होतं. कशा आहेत मावशी? अवंतीने तिच्या हातातला ग्लास घेत प्रेमाने विचारलं. तशी राधा गडबडली, कारण सगळ्यांसमोर ती तिच्या तब्येतीची चौकशी करत होती. मनाला आवडलं सुद्धा होतं आणि थोडीशी गोंधळली सुद्धा होती. पाहुण्यांमध्ये नोकराला विचारलं म्हणजे एक प्रकारचा मान सन्मान होता. केशव आणि अनुराधा एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसू लागले. मी ठीक आहे. राधा हळूच बोलत पटकन तिथून निघून गेली. तुझ्या सासूची बहीण आहे का? मीराला एक विचित्र प्रश्न पडला. तसं तिने हळूच अवंतीला विचारलं, कारण अवंती मावशी म्हटली होती म्हणून तिला प्रश्न पडला. आई, अवंती डोळे मोठे करून गप्प बसायला सांगितलं. तशी मीरा दबकली. नशीब तिने फक्त अवंतीला विचारलं होतं. कबीर गेट उघडायला 2 मिनिटे तर ते त्यांना आत्ता दिवसभर तुझी अवंती घरातच राहणार आहे आणि ती जाईपर्यंत तू तरी घर सोडणार नाही म्हणून थोडं शांतीने. अमित त्याला छळत हसत म्हणाला. अमित हॉस्पिटलमध्ये गेला होता. येताना दोघेजण एकत्र घरी आले होते. वॉचमॅन गेट उघडत होते तर साहेब उत्तावीळ होऊन सारखं हॉर्न वाजवत होते. कधी एकदा अवंतीला बघू असं झालं होतं आणि आता तर तिला तो हक्काने आपल्या मिठीत घेऊ शकतो याचा तर भलताच आनंद होता साहेबांच्या चेहऱ्यावर. वॉचमॅन पण गडबड करून गेट उघडत होते. एकदाचे गेट उघडलं आणि वाऱ्याच्या गतीने गाडी मेन डोअरपर्यंत येऊन ब्रेक मारला. अमितचे डोळेच मोठे झाले होते. नशीब गाडी घरात जात नाही, नाहीतर तू ते पण केलं असतं. अमित छातीवर हात ठेवत श्वास घेत म्हणाला. कारण गार्डन ते त्यांच्या घरापर्यंत एरिया खूप मोठा होता आणि त्यांनी एवढी फास्ट गाडी घेतली होती की त्याचे हार्टबीट्स वाढले होते. कबीर मंद हसत मिररमध्ये आपले केस व्यवस्थित करत गाडीतून उतरत अमितची वाट न बघता आतमध्ये निघून सुद्धा गेला. सध्या अमितच्या पानसट जोकवर त्याला लक्ष द्यायचं नव्हतं. फक्त आपल्या अवंतीला बघायचं होतं. खरंच म्हणतात, एकदा प्रेम झालं ना भाऊ भाऊ नसतो. अमित गाल फुगवून गाडीतून उतरून आतमध्ये निघाला. कबीर अधीर मनाने घरात आला आणि पहिले नजरेला त्याची अवंती दिसलीच. हाय, काय सुकून भेटलं मनाला. त्याचं त्यालाच माहीत. दारातच स्तब्ध होऊन एकटक तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघू लागला. अनुराधा तिला काहीतरी विचारत होते आणि ती लाजत गालातल्या गालात हसून ज्यूसचा ग्लास तोंडाला लावत नजर खाली घेऊन पित होती. हसू आणि लज्जा तिच्या चेहऱ्यावर पसरल्यामुळे खूपच गोंडस निरागस वाटत होती. अंगावर मरून कलरचा अनारकली तिच्या सौंदर्याला अजूनच भर देऊन जात होता. साईडने नेटची ओढणी घेतली होती. केसांची पुढून थोडीशी वेणी करून मागे पिनमध्ये अडकवून केस मोकळे सोडले होते. थोडेसे केस एका खांद्यावरून पुढे घेतले होते. चेहऱ्यावर थोडासा मेकअप तर डोळ्यात भरगच्च काजळ लावलं होतं. ते काळेभोर डोळे बोलताना हलकेसे लुकलुकत होते. दोन्ही भुवयामध्ये छोटीशी मरून कलरची टिकली, नाजूक ओठांवर लाईट लिपस्टिक लावली होती आणि बोलताना त्या नाजूक पाकळ्यासारख्या ओठांची हालचाल बघून क्षणात घसा कोरडा पडला ना. अंगावर रोमांच उभे राहू लागले होते. ओठांवरचं हसू गडद होऊ लागलं. समोर असून सुद्धा हा दुरावा का म्हणून स्वतःचाच राग येऊ लागला. हातांची हालचाल झाली तशी तिच्या हातातल्या बांगड्यांची किणकिण ऐकून कानाला मधुर आवाज तृप्त करून जात होता. सिंपल पण त्याच्या मनावर राज्य करणारी अवंती होती. आत्ता तर आपल्या कबीरचं काहीच खरं नाही. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.